हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहत माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे। पाहू शकता इथे मी शेवग्याच्या शेंगा हे छान अशा शिरा काढून मस्त धुवून त्या पाण्यामध्ये मी थोडेसे शिजून घेणार आहे। मीठ टाकून हे शिजायला ठेवलेल्या। तर इथे 2 मीडियम साईजचे मी कांदे घेतलेले आहेत बघा। ते हे कांदे आपल्याला थोडेसे असे साल ह्याची काढून कापून घ्यायचेत। अगदी म्हणजे झटपट रेसिपी आहे मैत्रिणींनो, बिलकुल पण टाइम लागत नाही। बघा हे साल काढून झालेली आहे। ते कांदे आपल्याला कापून घ्यायचेत अशा पद्धतीने। लई पण एकदम बारीक चिरायचे नाही, थोडेसे मोठे मोठेच ठेवणार आहे मी। तर मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका। छान छान कमेंट करा। व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी करून पहा। खूप झटपट होती आणि टेस्टी पण तेवढीच होती। शरीरासाठी शेवग्याच्या शेंगा खूप चांगल्या असतात। तर पाहू शकता इथे कांदा मी मोठा मोठा असा कापून घेतलेला आहे। त्यानंतर एक मीडियम साईजचा टमाटा घेतलेला, तो पण आपल्याला कापून घ्यायचा आहे। जास्त काही साहित्य लागत नाही, बिना वाटण करताच ही भाजी मी तुम्हाला आज दाखवणार आहे। झटपट आणि चविष्ट होणारी। तर असा टमाटा मी कापून घेतलेला आहे बघा। मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने केली का मला कमेंट करून नक्कीच सांगा। तर छान टमाटा चिरून झालेला आहे। त्यानंतर इथे मी लसूण घेणार आहे बघा। लसूण पण आपल्याला चिरून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही ठेचून पण टाकू शकता, किंवा लसणाची पेस्ट करून पण टाकू शकता तुमच्या आवडीवर। तर बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला। तर छान असं बारीक चिरून झालेलं आहे। कोथिंबीर पण चिरून झालेली आहे, स्वच्छ कोथिंबीर धुवून मी चिरून घेतलेली। तर इथे आपण बघूया शेवग्याच्या शेंगा आपल्या शिजलेल्या आहेत बघा। त्यानंतर गॅसवर आपल्याला कढई ठेवून घ्यायची। खूप झटपट रेसिपी आहे मैत्रिणींनो, संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे समजेल कशा पद्धतीने करते ते मी। कढई गरम झाल्याच्या नंतर तेल टाकून घ्यायचे आपल्याला। इथे मी तेल 1-1.5 पळी तेल टाकून घेणार आहे। तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता। तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकायची बघा, 1 चमचा। मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचे 1 चमचा। जिरं पण छान फुललं की लसूण टाकून घ्यायचंय बघा। त्यानंतर कांदा टाकून घ्यायचे आपल्याला। 2 मीडियम साईजचे मी कांदे मोठे मोठे कापून घेतले होते, ते टाकून द्यायचेत। आणि कांदा चांगला तेलावर परतून घ्यायचा आहे। मी वाटण ह्याच्यामध्ये काहीच नाही मैत्रिणींनो टाकलेलं, वाटण केलंच नाही आपण। तशीच रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे। कांदा थोडासा हलकासा परतल्याच्या नंतर टमाटर टाकून घ्यायचंय आणि टमाटा पण कांद्यासोबत परतून घ्यायचंय। चांगलं मऊ होईस्तोवर परतून घ्यायचंय आपल्याला हे 1 मिनिट। पाहू शकता छान कांदा टमाटा आपला मऊ झालेला आहे। त्यानंतर पुढे काय करायचं, ह्याच्यात हळद टाकून घ्यायची। 1 चमचा हळद टाकली। हळद टाकून झाल्याच्या नंतर परत छान चमच्याने मिक्स करून घ्यायचे सर्व। 1 चमचा किचन किंग मसाला टाकलाय। किचन किंग मसाल्याने कसं भाजीला चांगली टेस्ट येते। कांदा लसूण मसाला टाकलाय मी अर्धा चमचा। थोडंसं लाल तिखट टाकले। तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता, जशी तुमची भाजी जास्त असन थोडी असन त्याप्रमाणे मसाले तुम्ही टाकू शकता। आणि कायकांना कसं तिखट जास्त चालत नाही, कायकांना जास्त तिखट खातात, त्याप्रमाणे तुम्ही इथे मसाले यूज करू शकता। तर हे छान मसाले परतून झालेले आहेत। तर त्याच्यानंतर आपल्याला हे शेवग्याच्या शेंगा शिजलेल्या त्या टाकून द्यायच्यात बघा ह्याच्यात। ते पाणी पण टाकायचे आणि शेंगा पण टाकून दिल्यात मी। हे सर्व मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने।
रंग पण खूप छान दिसतोय भाजीचा बघा, तरी पण सुटलेली आहे। चवीनुसार मीठ टाकून घेते मी। मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा भाजी मिक्स करून घ्यायची। कस्तुरी मेथी घेतली थोडी मी, हातावर कुस्करून टाकून द्यायची भाजीमध्ये। भाजीला खूप छान टेस्ट येते आणि कस्तुरी मेथीने। त्यानंतर इथे शेंगदाण्याचा कूट बघा, भाजून कूट करून ठेवलेला तो 1-1.5 चमचा मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेते। आणि खोबरं पण मी भाजून बारीक करून ठेवलेलं, तो खोबरं पण आपल्याला ह्याच्यामध्ये 2 चमचे टाकून घ्यायचे। बस एवढंच टाकणार आहे मी आणि चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचे बघा। एवढी मस्त ही भाजी होती ना मैत्रिणींनो, शेवग्याच्या शेंगाची। अशा पद्धतीने तुम्ही करून बघा, खूप टेस्टी होती आणि तुम्ही वाटण काढून ती पण चांगली होती। आणि एकदा अशा पद्धतीने एकदा करून बघा, खूप छान होती ही भाजी। थोडी वेगळी पद्धत आहे पण मस्त एकदम होती। झाकण ठेवून घ्यायचे आणि मीडियम गॅसवर एक मिनिट वाफ काढून घ्यायची आपल्याला। 1 मिनिटाच्या नंतर परत भाजी चेक करायची, छान मिक्स करून घ्यायची। वरून थोडी कोथिंबीर टाकूया आणि भाजी वर खाली करून घ्यायची आपल्याला आता। शेवगा पण आपला बघा शिजलेला आहे। जास्त पण गाळ करायचं नाही शेवग्याचा, असं खायला चांगला लागतो। एवढा पण गाळ करून चांगला नाही लागत। तर पाहू शकता शेवग्याची अशी चमचमीत आपली मस्त ही भाजी झालेली आहे। तर ही शेवग्याची रेसिपी कुणाला कुणाला आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। छान छान कमेंट करा। व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि एकदा अशा पद्धतीने रेसिपी ही करून पहा, खूप टेस्टी होती। पुन्हा पुन्हा सांगते मैत्रिणींनो, तुमचा सपोर्ट मला असाच राहू दे। लाईक करायला विसरू नका। अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन। तोपर्यंत सर्वांना बाय।